इंडियनचे आत्तापर्यंत 3 सामने झालेले आहेत. 3 सामन्यांपैकी मुंबई इंडियन्सने 1 सामना जिंकलेला आहे आणि 2 सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे. तर मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाईल का? तर मुंबई इंडियन्सच्या टीमला टॉप 4मध्ये जाण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील, हे संपूर्ण आपण मुंबई इंडियन्सच्या टॉप 4चे समीकरण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर, आपण पाहतात क्रिकेट मराठी. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सने पहिला सामना धमाक्यात जिंकला. मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आणि नंतर मुंबई इंडियन्सचे 2 सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव झालेला आहे. कालच्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा राजस्थान रॉयल्सने 27 धावांनी पराभव केलेला आहे. हा सामना पावसामुळे 11 ओव्हर्सचा खेळवला गेला होता. यामध्ये राजस्थान रॉयल्सने प्रथम बॅटिंग करताना 150 धावा बनवल्या होत्या. तर मुंबई इंडियन्सची टीम हा सामना 27 धावांनी पराभूत झालेला आहे. तर मित्रांनो, आता ही IPLची सुरुवात आहे. अजून खूप सामने बाकी आहेत, परंतु IPL ही अशी टुर्नामेंट आहे जिथे पहिल्या क्रमांकाच्या टीमला 10व्या क्रमांकाची टीम देखील पराभूत करू शकते. त्यामुळे IPLमध्ये खूप कॉम्पिटिशन असते. त्यामुळे प्रत्येक सामना टीमासाठी डू किंवा डाय असतो, करो किंवा मरो असतो. तर मुंबई इंडियन्सचे अजून 11 सामनेही शिल्लक आहेत. 11 सामन्यापैकी मुंबई इंडियन्सला टॉप 4मध्ये जायचे असेल तर अजून 7 सामने जिंकावे लागतील. स्वतःच्या बळावरती त्यांना टॉप 4मध्ये जाण्यासाठी 7 सामने जिंकावे लागतील. 7 सामने तर त्यांनी जिंकले तर इतर टीमाच्या नेट रेटवर त्यांना अवलंबून राहावे लागेल. तर 11 सामन्यापैकी 7 सामने मुंबई इंडियन्सला जिंकावे लागतील. जर मुंबई इंडियन्सने सलग 2-3 सामने जिंकले तर मुंबई इंडियन्सची टीम अजून धमाक्यात येऊ शकते. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्सची टीम टॉप 4मध्ये जाईल का? पुढील त्यांचा सामना आता 12 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध होणार आहे. विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा या दोन्ही खेळाडूंमध्ये हा सामना होणार आहे. आपणास काय वाटते, आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.